कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी. कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे. म्हणून शिंदे काय करतायत, भाजपमध्ये काय चाललंय, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय. दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो. स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा. तुम्हाला असं म्हणायचं की उभाटात फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यातलेच काही लोक तुमच्या संपर्कात आहेत. माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थ आहे पण आहे ना, ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा. म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थता सुरू आहे. म्हणजे दुसरं तर सोडा, हे जे काही सामनाचे सोकॉल्ड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा. आता जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेले आहेत, अस्वस्थ आहेत, असंही त्या सामनाच्या संपादकीय मुखपत्रात. मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेचं काय होतंय किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची दादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल. म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतः बुडाखालच्या आग जरा बुजवा. एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय काही आमदार म्हणतात की स्वगृही परत चालावा. असं आहे ना, जाऊन दे. हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही. सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो, तर कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा. म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही, कारण का तो काँग्रेसचा मुखपत्र जरा जास्त झालेला आहे. म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही. बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे. मालेगावमध्ये खोटी कागदपत्र त्यांनी तयार केल्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कारवाई करण्यासंदर्भात काही धोरण. बघा, पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे. ही जी काही कीड, ही जी काही घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहे, त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे. नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही, पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत, त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत, या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंगा मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आम्ही त्यांना ठेचून इथून हाकलू, एवढं मी तुम्हाला सांगतो. सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तो जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही खरं नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. अतिशय धर्माच्या बरोबर ना, अतिशय योग्य आहे. धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. त्याला स्वतःचा धर्म माहित नाही, त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे.